शेटू, आता बाबूचा वाढदिवस येईल ना. आजची तारीख किती आहे? मग रात्रीच ध्यान आलं ना. म्हणलं बाई श्यामाचा वाढदिवस येईल म्हणलं. फेब्रुवारीच झालता. हो, आता 20 फेब्रुवारी 20 ठरले. आता पाय ना तारीख मागे पुढे झाली म्हणून. महाशिवरात्री होती त्या दिवशीची. आहे का तुमचं? तारीख मागे पुढे जायच्यानं थोडंसं हे झाला. या वर्षी 15 तारखेला आहे महाशिवरात्री. हो हो, सांग बरोबर. हो मला रात्रीच ध्यान आलं. मी ते दास म्हणलं तो सासऱ्याला म्हणलो खाऊ माय श्यामाचा वाढदिवस येते ना. टाइम आहे ना व झपेते श्यामा श्यामा करतो. मला ते दास बोलले. मी म्हणलं हो. मला घ्या झाली. मी ते दास त्याला म्हणलं माय श्यामा वाढदिवस आहे ना या महिन्यात. तेले आलती जागत डोळे भारी पडले त्याचे. मी जातेच होती. म्हणत हो हाय तर मग काका करतो काय. म्हटलं व मी गोट काढून राहिली तशी. हो महाराजा झाला एका वर्षा. 5 दिवस निघून जातात बाई. काय दिवस निघून जातात सांग बरं. गोप्या गोपा गोच्या वाढदिवस आहे. काही समजत नाही. हट्ट का करते. अरे तुझा बड्डे आहे ना बड्डे. का शंभळ्या पोराचा बड्डे आहे ना. घारड्या पोराचा. इकडे शंभूळ व्हायते तिकडे शंभूळ व्हायते. ते तुही माहिती लहान लय चकचक होती. नाकीच तिचं ओलं नशे. माना तू का शंभळा आहे काय. सर्दी तर कोणाली होती. नीट काय माना तू. दिसते का काही नाकात शंभूळ जात नाही. आई वा आई. तो आला काका. आई आई करत एवढा झाला पण काही नाही अजून. लहान का सारखंच आई आई आई. काय रे काय म्हणतो. हो काका होय असं काय. हो का होय नाही. आई मी आज रोहितच्या घरी चाललो. का आले. आम्ही ग्रुप स्टडी करणार आहे म्हणून मग त्याच्या घरी सगळेजण जमा राहिलो आम्ही. मग तिथंच बसू. डिस्कशन होते ग्रुप स्टडी होते आणि येईन मग मी संध्याकाळचा येईन. रात्र जर झाली तर मी फोन करीन. मी फोन घेऊन जातो तुम्हाला सांगू. बाय 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 बाय. दिवसभर अभ्यास करतो का तू त्याच्या घरी जाऊन. घरी तर तुला 1 घंटा बूट टिकत नाही रे. अबा आई आता सगळं सोबत असलं तर होते ना. केला तरी तुला नाव ठेवतं नाही का तरी नाव ठेवतं. आता अभ्यासच करायला चाललो मी. नाव काय ठेवता वहिनी. ते मला बॉटल कुठे आहे ते 2 लिटरवाली ते भरून द्या मला. आणि त्याच्यात ना मला सरबत करून द्या. कशाला. तुम्ही रोहितच्या घरी चालले ना. मग काय होऊन राहिलं. त्याच्या घरी चाललो काय झालं. मग मला नेहमी ताण लागली तर त्याला का पाणी मागत बसू का. मला तुम्ही ते सरबत करून द्या. त्याच्यात एनर्जी राहते मग मला. माय बाई चितू बरोबर आहे ना. अभ्यास करेल एनर्जी नाही लागीन त्याले. आता नवायचा करून राहिला ते एनर्जी लागीनच ना. ते लेकरं रोज रोज करतात. त्याला आदत आहे. याला का आदत आहे. जानवा तुम्हाला आवाज ठेवत राह. त्या रोहितले 70% भेटले तरी त्याच्या आईनं काहीच नाही म्हटलं त्याले. पहिले तो 86% असल्यावर तुम्हाला बोलतो. हा डेपल्या. रोहितची आई भल्ली गुणाची पण मी नाही. चालला मोठा. त्या रोहितचे बाबा लय श्रीमंत आहेत. तिले का हाय शिकला काय नाही शिकला काय. कधी शिकला नाही तर वावरात धरतो तुले. आई तर नाही खाऊ घालणार. काय झालं रे. काही नाही ना रे दादा. अरे मी चाललो रोजच्या घरी ग्रुप स्टडी करायला. सगळेजण चाललो आम्ही 4-5 जण मला ग्रुप. त्याच्यासाठी मग आईचं कल्लाच असतेच तुला माहित आहे. कोणती गोष्ट मला चांगली करू देते काय. कल्ला करून राहते होती फक्त. लहान झाली याची. दिमाग चोट कल्ला करतो. मग घरी अभ्यास करायला होते तुले. लोकांच्या घरी जाते मोठा अभ्यास करायला. घरी होत नाही त्याच्यानं अभ्यास. बाबड्या असं करा ना. नाही तर आपल्या घरीच करा ना. वर बसा ना. तुम्हाला डिस्टर्ब करते. आपल्या घरी बोलवाय पोरायले. वरच्या रूम मध्ये बसा. कोणी डिस्टर्ब नाही करत. दिवसभर अभ्यास केला तरी घरी कोण आहे. आपल्या घरी नाही होत. हा श्यामा कल्ला करते मधातच लढते. आपल्या घरी अभ्यास होते काय. हो आणि त्या रोहितच्या घरचे लोक का मुखी आहेत काय. श्यामा काही लढते. काही लढत नाही गिळत नाही तो. बरोबर आहे त्या शिटू. बोलावते लेकरायला आपल्याच घरी. शिटू तू काही खायला करून दे त्या लेकरायले. आणि अतिच बोला दिले अतिच कर अभ्यास. आपण लोकांच्या घरी गेल्यापेक्षा आपल्याच घरी बोलवा. आपल्या डोळ्या देखत राहते लेकरू. लोकांच्या घरी काय आहे काय नाही मिळायला मिळ नाही. काही कुठचं पाणी पेसान काही खासान गिसान. त्याच्यापेक्षा आपल्या घरी चांगलं करून देते मस्त. आणि दिवसभर अभ्यास कोणी तुम्हाला हुंगतही नाही येतही नाही आणि डिस्टर्ब करत नाही माय बाई. लावते फोन या म्हणा तीच.
हा मला फक्त तुम्ही घरात दाबून ठेवा, मला जाऊच नका जाऊ कुठे, मी घरातच राहतो. जाऊ दे ना आई, तो का लहान आहे का, जाऊ दे ना. करतात लेकरं, जातात करीन दिवस होता ती सगळ्याच्या सोबत होते अभ्यास. मग आपल्या घरी का अभ्यास नाही होत काय? आपल्या घरी दळण दळून आणायला लावतो का मी? जाऊ दे बा तिकडे. बरं मी म्हणतो आई, मला 2,000 दे बरं. काय आले रे? जाय दे, अलमारीतच आहे, ठेवेल जाय नाही. चाबी उघडच आहे काय? अरे लावत तर जात जाय. कोणताच खजिना आहे त्याच्यात? आपल्या घरात इरेत लोक येऊन राहिले का अलमारीला कुलप लावायला? चल चाललो मी. चल रे मा. हा मोकड्यान बस, कोणी घुरघुरी येत नाही. हिंडायला पाहिजे फक्त तुले तो बापाले. हो तिकडे गंची पत्ता खेळायला चाललो मी, हिंडायला चाललो. मी काही म्हटलं नाही, जे आहे ते तुमच्याच तोंडावर आलं. मी नाही म्हटलं. काय झालं माय वा? काय झालं? इचकलं वाटते काही. या माणसाला कायच आहे, इचकटड्याचा माणूस आहे. लय इचकट आहे तुमचं पोरग. मी आहे म्हणूनच टिकली, नाही तर या इच माणसा संग कोण नसतं राहिलं. एक नंबर इचकट. हेकडी हेकड. कायले राहून राहिली व होय, कायले राहून राहिली? कोण म्हटलं तुले जाणं? चालली जाईन ना, मग समजीन तुम्हाला. मी आहे ना म्हणून म्हणून एवढं हे करता. मग समजीन तुम्हाला, मग दिसतीन देव. मी आहे तर तुम्हाला महत्व नाही. एवढी चांगली सुंदर कर्तृत्ववान हुशार बायको भेटली, बोल नाही तुम्हाला. जाणं तुला सारख्या 17 उभ्या करतो, 17 निघ जा आता. मोठी दाखवजी मी हुशार म्हण जाणं. मा काय अडते खेट. 17 कुठे कुठून आणल्या 17? एक नाही टिकून जात तुमच्या जना. मुकी राहिने शिटू आता का हाय आता? तू काही म्हणलं तुला म्हणाच लागते ना दिनू. चल ना कुठे, चल जाय जाय, कुठे चालला ना, चल शिटू मुकी रे. मी चाललो, जेवायला येणार नाही मी संध्याकाळी. आणि मला कोण फोन लावायचे नाहीत सांगून ठेवतो. कंपनी नाही मला संध्याकाळीच काय येऊ का? जा राह तिकडेच. मी त्याला फोन लावतो, मला ओळलं खेटर. जाणं व भाद्र्या तोंडाची चबर चबर कायले कर. मला बिगर तर मग पान नाही हालत. माझं नाही अडत, अडत नाही म्हटलं कोणाच्या ना. आता पाहू कोणाचं अडते ते. शिल्लक बोल नको, सांगून ठेवतो. काय शिल्लक बोल नको, मस्तकात नाही जायचं. काय करावं माय, हे तर देणं हेच आहे. सो तुला काय म्हणलं मी? ऐकू येत नाही का तुला? पुरा म्हटलं ना. ऐ दिनू, शिल्लक बोल नको. एवढा जोरदारान काय कल्ला कर लागते रे? काय मग तुला काही काम असेल तर चाल जा. शिटू तुला काही धन नाही का? चल वय वय इकडे लवकर. मलाच बोलत राहत सगळेजण, मलाच म्हणतात. येईल म्हणा बाण कशी बोलतात. आले का? मला वाटलं थांबसान तुम्ही. तुम्ही तर म्हणा की थांबेल ताईच्या घरी. कुठं कशाला थांबणार आहे? मी म्हटलं उशीर गिशीर झालं थांबीन. त्या पाहुण्याला ते विचारायचं होतं मला. त्या पाहुण्याला हे केलं ना, ती बेड कोऱ्यानं भाजीपाला लावलं. म्हटलं ते कसं काय तर पाहून येतो एकदा. पाहुण्याला काही वेळ नव्हता, म्हटलं जाऊ दे, मग काही म्हणणं नव्हतं, चाललो आलो मग मी. निधी निधी नाराज झाली शे. निधीला जाणं वाटत जाय बरं. निधीक्षा ताईले ना जा वाटे. ताई म्हणून हिच्या शाळेच्यानं चालली, नाही तर गेलीच नसती. आता सुट्ट्याही नाहीत ना, शाळाही पडते लेकराची. तिले काय मॅटली पुरीची किती पडून राहिली. मी त्या दिवशीच म्हटलं तिले, म्हटलं सुट्ट्या आहेत काय पिंके? उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या वेगळी गोष्ट, उन्हाळ्यात एका बरं राहत नाही अबास की अगदी. आता तिला तर रात जा ना वाटी. तिच्या जीवर आले शिन मी आपलं तर तुला म्हणे ना ते कुमार बनते चालली जाय. नाही वा तसे नाही. तुमचंही बरोबर आहे, पण ते ताईले कसं घरी चिडचिड होत ना, बोरी होते. काय आता घरात म्हटलं की कमॉन ते कोणाचंही सारखंच राहते. म्हणून ताईले असं वाटे की राव बा अजून 4-5 दिवस. थोडं रिलॅक्स होते ना. पण आता जबाबदाऱ्याही असतात, लेकराचं शिक्षण आहे, शाळा आहे, तर त्याच्यानं त्याला नाही वाटलं. तसं काही नाही, गंमत करत त्या. तुम्हाला वाटते म्हणत की त्याच्या बायकोला लई काम करायला लागतात, म्हणून तर मला म्हणते म्हणत चालली जाय. ए माय का रे आला का? पाहुणे होते का घरी? का पाहुणे नसतील घरी? भेट दे. तिच्या सासऱ्याची भेट घेतली का? हो पाहुणे होते घरी, तिचे सासरा काही घरी नव्हते. मग कुठे बसू मी? जायला होते ते कुठे बाहेर, कुठे काही काम होतं त्याला, तर कुठे गेसती. मग बसू का मी? अरे बापा, मग फोन लावा लागत होता तिच्या सासऱ्याले. मागच्या बारीने तू तसा चालला आला तर ते गंगूबाई म्हणे ना, मग तर पाहुणा काही नाही म्हणत, पिंकीचा सारा काही नाही म्हणत. हे आपली गंगूच तारोडते.
कुमार भेटला नाही, ते मत मला भेट घेतली नाही, मासी बोलला नाही, आला तर चालला गेला आणि मला विचारलं नाही. आपलीच ताल तोडते दुनिया भराची. मग आता ते काम धाम सोडून मा भेटीतील काय? अन काही अर्जंटचं काम होतं काय? काही कुठे जायला होते ते कोणा माणसा संग? काही तहसीलचं काम होतं काय? त्या माणसाला हिंडाच लागते. गावचा सरपंच म्हटलं म्हणजे तो घरी बसलेला राहणार आहे का? आणि काय आपण काय काम ना धाम बहिणीला नेऊन द्याली म्हणून बसवतील फोनवर घरी या म्हणून. काही त्या गंगू आतेले का डोकसा आहे? घरी नव्हती तर कुठे जायला होती काय सांगा? मी निघालो मग आली. काय ढंग आहे रे त्या बाईले. गेली हिंडायले कुठे, गावभर हिंडते. सांग काय करा म्हणजे घरी तू निघाला का वक्ती आली. कमाल माहिती त्या बाईची. उघडच होतं का? नाही हो पाहुणा होता ना घरी. तुम्हाला काही कॉफी करू का? काही नाही पाहिजे, मी येत आहे तर कॉफी घेऊन आलो. थांबलो होतो तिथं मस्त आपल्या कॅफेटेरियात. तुला फोन लावत होतो म्हटलं जाऊ दे. फोटो पाठवला मी तुला, पाहिला का? नाही, मी मोबाईलच पाहिला नाही. मला माहित आहे ना तू लय लेट करंट आहे. जगाच्या मागं चालतं तू. किती मस्त फोटो पाहिला. म्हटलं हे पाहिल काही रिप्लाय देईल, म्हणेन का एकटेच गेले मला नेलं नाही. तू तर फोटोच नाही पाहिला. नाही वा, मी काय काहीतरी कामच करत असेल घरात. मोबाईल घेतलाच नाही हातात, त्याच्यानं काही दिसले. चला चांगला आहे. बरं बाबा, मग आता म्हणू का तुम्ही तर मला नेलंही नाही. आई काय करून राहिल्या? काय नाही वा, संध्याकाळी स्वयंपाकाचं पाहतो ना होय. मेथीची भाजी आहे, करू का मेथीची भाजी? राहू द्या ना, मी करते ना. राहू द्या, तुम्ही कशाला करून करते ना मी. नाही जाय, आता आला ना तो बस घंटा करतो ना मी. मग पोया घ्या टाकजो एका परी, मग भाजी टाकजो. पोया करून ठेवतो मी. हा हे पाय, भाजी चिरून निसून ठेवतो, तू भाजी टाकजो. मी आता बसल्या बसल्या पोळ्या टाकतो. मग आता जाय तू. मंजू हो आली. आई राहू दे ना, करते ना मी. करतो ना माय व मी. जाय, तो आवाज देऊन राहिला. काय म्हणते पाय जाय. मंजू हो आली. काजी घरी जास काही वावर एवढा जा लागत नाही का? आता काय संध्याकाळचं झाडतं का वावरात मली? काऊ 2 दिवस झाले पाहून मी. 10 वाजता घरी येता, पोरा सोरासारखे बसता तिकडे. आता त्याच्यातही पोरा सोरासारखं आलं. बसलो माणसासंग तर बसलो, कोणी असलं बोलेले बसती माणूस. वावरात काय 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 राहते ना मी काय काय निंदतो काय? निंदत ना आता काय करता? हा मला काय माहित बापा. 3 दिवस झाले पाहुण्याली मी. काल तर तुम्ही 9:30-10 वाजता आले घरी. का कुठे होतं तर वावरात. एवढा तर बाई मेहनती कास्तकार तर मी आयुष्यात नाही पाहिला. ते हरभऱ्याला पाणी देणं नाही, काय वावरात काय दुसरं काही राखण नाही करता वावरात. देव जाणे. काय का बाप्पा तू आलं तर काही कळतच नाही मले. आता का 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 ह्या वयात कमी का काय जातो का तिकडे कुठे कोणाजवळ? हा अव जवानीत काही नाही केलं तर आता का म्हातारणात करू का? वा तिकडे, तुम्हाला तर भलं पानचट बोल नाही ना. काय नाही ना, काय नाही. पाहून राहिले 3 दिवस झाले. तिथे बसतात तर ते बसतात, तर ती बसतात ते बसतात. म्हणून आज म्हणलं बसा चहा करून आणतो. मग ढबुरुटीवाला आलता तर मग मी बी घेतले त्यात जोडून एक ढबुरुटीचं पाकिट. अव ढबोरोटेवाले ढबोरोटी बरंच हसतो अजून. लोक टोस्ट वर गे ना. हा? तू ढबोरोटीवर आहेस अजून? बिरेट म्हण. बरे गेले तर लोक गेले चंद्रावर, मग जाऊ का त्याच्या माग? तूही जाय, तू काऊन नाही गेली? नाही, मी नाही जात. मी चंद्रावर होतो, तुमची भाकर कोण करी नव्हती पण जात नाही. राहू दे काही नको जाऊ. एकदा गम झाली की कोणाचे ऐकत नाही. जा चहा करून आण साजरा. मोठ्या बाई वा, मोठ्या बाई. काय व शोभा ये ना. मोठ्या बाई नाही, भाऊ घरी आहेत काय? मला वाटलं भाऊ घरीच नाहीत काय. बसा बसा, मी जातो तिकडे. बसा बसा. सांग ना मग काय होतं, त्यासाठी आली तेवढी. काही नाही, मी म्हणलं मोठी आता म्हटलं योग्य तिले साडी नेसून हो ना. हा आता काही ना काही तर करायला ना माय. सारं करायला गेलं कारण उलटच होतं काय, अशी गती होती माहित. आता तिले पा या अमावश्यापासून तिले 8वा महिना लागते. मी आपलं कॅलेंडर 17 तारखेचं अमावस्या आहे. तर म्हणलं त्याच्या पहिले साडी नेसून घेऊ आपण. हो हो हो
कसं आले लागते का मावशा? असं का? मग चालते ना मग. आजची काय 2 तारीख आहे. चालते चालते. कर ना मग. म्हण ना तिच्या सासूले फोन घेऊन हे कर. पोरीले फोन कर. पट्टेले वाला असेल ना. हो मी तेच म्हणलं आपलं काय चालूच राहते. माय जे करा लागते ते करावंच लागते. साजरा कार्यक्रम करतो साडी नेसव्या म्हणजे तिच्या सासूले जो काय राग गेलाय तोही जरा कमी तर होईल. हा शिटूले लाई शांता वहिनीले आपण इकडच्या नात्यानं बोलवू. तेली काही केल्या गेल्या जाते समजा आपल्या घरी येत्या. योगिताच्या सासूले, त्या आत्याले, त्या मोठ्या सासूले सगळेले बोलावतो म्हणलं. वा वा बोलाव ना. साडी नेसले बोलावतात सासूले. मग आहे तर बरं ना. पुढचा खर्च होईल. उद्या खर्चाचं काही नाही. योगिताचे बाबा म्हणतात खर्चाचं नको पाहू. उगाच समजा खराब होऊन राहिले. चांगलंच कार्यक्रम असं म्हणत तर बोलाव मग समजायले. तिच्या सासरच्या लोकायले तर समजा अजूनही कोणी बोलाव त्याच्या इकडचे तर बोलावू दे म्हणत. सांगू दे योगिताच्या सासूले की बाई तुमच्या इकडे काही असतील तुमचे सोयरे तर तेली बी बोलवा. चालते ना माय. मग फार सुद्धा फोन लावते त्या बाईले. नाही बाय तिच्या सासू संगच बोलजो पहिले. योगिता संग नको बोलू. ते असं होते मग पोरीले सांगतात सारं. मला सांगितलं मले का विचारलं मले का पुसलं असं होते. मग ते सरळ सासू संगच बोल आणि मग योगिताले सांगे का पण.